स्वाध्याय 1.3 पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? तर पहिला ऑप्शन आहे पहा. पहिला ऑप्शन आहे 12789. दुसरा आहे 19782. 19782. नंतर आहे 18792. 18792. नंतर आहे 19728. 19728. आता म्हणतात की शतकस्थानी 7 असणारे एकक, दशक, शतक. आता या सर्व संख्यांच्या शतकस्थानी 7 आहे. ठीक आहे, पहिलं अट पूर्ण होते. व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या. आणि हे सर्व 5 अंकी संख्या आहेत. आपल्याला शोधायचं सर्वात मोठी 5 अंकी संख्या. सर्वात मोठी 5 अंकी संख्या. मग याच्यासाठी काय होते, आता इथं पहा 12,000 आहे, हे 19,000 आहे, हे 18,000 आणि हे 19,000 आहे. मग हे 19,000 19,000. मग या दोघांमध्ये पाहूया. हे 19,782 19,782 आणि हे आहे 19,728 19,728. हे 82 आहे आणि हे 28 आहे. मग सर्वात मोठी संख्या आहे आपल्याला ही. आपल्याला सर्वात मोठी 5 अंकी संख्या पाहिजे 19,782. हे या 4 संख्यापैकी सर्वात मोठी 5 अंकी संख्या आहे 19,782. ऑप्शन बी. दुसरा प्रश्न पाहूया. 0367 आणि 9. 0367 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील. आता कमाल म्हणजे लक्षात घ्या, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. कमाल मोठी संख्या, सर्वात मोठी संख्या. कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील. किमान म्हणजे लहानात लहान. किमान म्हणजे लहानात लहान संख्या. तर आपल्याला काय करायचं आहे, या 5 अंकीपासून एक मोठ्यात मोठी संख्या बनवायचं आहे, कमाल संख्या बनवायचं आहे. मग कमाल संख्या कोणती येते, मग मोठी संख्या तयार करण्यासाठी कमाल संख्या. कमाल म्हणजे मोठी संख्या. मग मोठ्या संख्येसाठी अगोदर मोठा अंक घ्यावा लागेल 9, नंतर मोठा आहे 7, नंतर 6, नंतर 3, नंतर 0. 6, 3, 0 ही झालं कमाल संख्या 5 अंकी संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील. आता किमान संख्या म्हणजे लहान संख्या काढायचं आहे. मग लहान संख्येसाठी मी सांगितलं अगोदर लहान संख्या, जर 0 असेल तर 0 सोडून द्या. त्याच्याहून थोडंसं मोठं 3 आहे. आता हे 0 घेऊ शकता तुम्ही. 3, 0 नंतर 6, 7, 9. 6, 7, 9 या संख्येमधील अंतर. अंतर म्हणजे वजाबाकी, यांच्यामधलं फरक काढायचा आपल्याला. आता हे 0मधून 9 जात नाही, मग हे 3मधून इथं 10 होतात, इथं 2, 2मधून परत 7 जात नाही, म्हणून इथं 6मधून इथं 1 दिल्यावर 12, इथं 5, 5मधून परत 6 जात नाही, म्हणून 7मधून इथं दिल्यावर इथं 15, इथं 6. आता 6मधून 0 जातो आणि 9मधून 3 जातो. मग 10मधून 9 गेल्यावर 1, 12मधून 7 गेल्यावर 7 आणि 5 12 म्हणून 5, 15मधून 6 गेल्यावर 9 आणि 6 15 म्हणून इथं 9, इथं 6मधून 0 गेल्यावर 6, 9मधून गेल्यावर 6. हे झालं या कमाल आणि किमान संख्यामधील अंतर. 66,951. 66,951. ओके, ऑप्शन सी. हे प्रश्न बघा 2019ला आलेला आहे. ऑप्शन सी आहे. तिसरा प्रश्न. 135 आणि 153 या संख्यामधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. पहिली संख्या आहे 135, दुसरी संख्या आहे 153. या संख्यामधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. 3 हा अंक, इथे 3 हा अंक आहे आणि इथे पण 3 अंक, यांची स्थानिक किंमत म्हटले. मग या 3ची स्थानिक किंमत होईल 3, नंतर हे 0 30. दशक स्थानी आहे म्हणून या 3ची स्थानिक किंमत 30 आणि ह्या 3ची स्थानिक किंमत एकक स्थानी असल्यामुळे या 3ची दर्शनी किंमतही 3च राहील आणि स्थानिक किंमतही 3च राहील. 3.
यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी विचारलेले. 30मधून 3 गेल्यावर 27 27 उरतात. 27 हे ऑप्शन आहे, ऑप्शन सी. चौथा प्रश्न 27307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? 7च्या स्थानिक किमतीमध्ये इथे या संख्यामध्ये 7 इथे आहे, 7 इथे पण आहे. याच्या स्थानिक किमतीमध्ये अंतर. आता या 7ची स्थानिक किंमत आहे 7, नंतर किती 0 1 2 3. हे हजार स्थानी असल्यामुळे याला 3 शून्य असतात. या 7ची स्थानिक किंमत आहे 7000 आणि या 7ची स्थानिक किंमत आहे 7च. एकक स्थानी असल्यामुळे त्याची किंमत तेवढीच असते. यांच्यातील अंतर म्हणजे वजाबाकी करायचं आपल्याला. 7000मधून 7 गेल्यावर 6993 राहते. यांची वजाबाकी 6993, ऑप्शन ए. पाचवा प्रश्न 970 आणि 4 970 आणि 4 या अंकांचा वापर करून 4 अंकांच्या मोठ्यात मोठे. इथे किती अंक आहेत? 4 अंक आहेत. मग काही प्रॉब्लेम नाही, आपण बनवू शकतो. 4 अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत म्हणजे फरक, वजाबाकी. म्हणजेच आपल्याला येथे या 4 अंकापासून 4 अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यांची वजाबाकी करायची. आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती येते? मोठी संख्या. ओके, मोठी संख्यासाठी अगोदर काय करतो आपण? सर्वात मोठा अंक घेतो 9, नंतर थोडंसं लहान 7, नंतर 4, नंतर हे 0. ही झालं मोठी संख्या. आणि आता लिहायचं आपल्याला लहान संख्या. मग लहान संख्येसाठी इथं 0 आहे सर्वात लहान, पण 0 आपण घेत नाही. मग त्याच्यावर थोडंसं मोठं 4 घ्यायचं आहे. 4 नंतर आता 0 घेऊ शकतो, नंतर हे 7, नंतर हे 9. ही झालं 4 अंकी लहान संख्या. यांचं तफावत म्हणजे वजाबाकी. यांच्यामधील अंतर किती आहे? मग 0मधून 9 जात नाही, त्यासाठी इथं 10, इथं 3 राहतो. 3मधून परत 7 जात नाही, इथं 13, इथं 6. आता ओके, मग 10मधून 9 गेल्यावर 1, 13मधून 7 गेल्यावर 6, 6मधून 0 गेल्यावर 6, 9मधून 4 गेल्यावर 5, 5661, 5661, ऑप्शन डी. सहावं गणित आहे. जर ए आणि बी सहावा प्रश्न आहे. जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल. काय म्हणतात? ए ही बीच्या आधीची संख्या आहे. म्हणजे सपोज मी बीला जर 4 म्हटलं, मग ए ही या बीच्या आधीची आहे. मग 4च्या आधीची संख्या कोणती येते? 3 येते. तेव्हा तर ए मायनस बी आणि बी मायनस ए यांची किमती आहेत. आता ए मायनस बी काढायचं आहे. ए मायनस बी. ए काय आहे? 3 आहे. मायनसला मायनस. बी किती आहे? 4 आहे सपोज. मग 3मधून 4 जाते का? नाही. मग जेव्हा आपण लहान संख्येमधून मोठी संख्या वजा करतो तेव्हा मायनस करायचं आहे. मायनस चिन्ह येते. मग 4मधून 3 गेल्यावर 1. अशा प्रकारे ए मायनस बीचं उत्तर आहे -1. आणि काय काढायचं आहे? बी मायनस ए. बी मायनस ए. बी म्हणजे किती आहे? 4 आहे. मायनसला मायनस. ए किती आहे? 3 आहे. म्हणून 4मधून 3 गेल्यावर 1. अशा प्रकारे बी मायनस एची किंमत आली 1. ए मायनस बी -1 आणि बी मायनस ए 1. -1 आणि 1. ऑप्शन ए -1 आणि 1. ऑप्शन ए आहे. सातवा प्रश्न आहे. 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. आता यांच्यामधील मूळ संख्या शोधायच्यात आपल्याला. 70 आणि 80मध्ये मूळ संख्या म्हणजे सांगितलं आहे ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही, 1 आणि 30 संख्या सोडून, म्हणजेच ती कोणत्याच पाड्यात नाही.
आता पहा पहिली मूळ संख्या येते 71, नंतर येते 73, 74 नाही, 75 नाही, 76 पण नाही, 77 नाही, 78 नाही, 79 ही मूळ संख्या नाही. सो 70 आणि 80मध्ये दोन मूळ संख्या आहेत. यांची आपल्याला काय विचारले, बेरीज विचारले. सो 3 आणि 1 4, 7 आणि 7 14, सर्व मूळ संख्यांची बेरीज 144. आणखी कोणता आहे का? 97 आय थिंक, 79 पण मूळ संख्याच आहे, कारण 9 7 16 म्हणजे 3ने भाग जात नाही. ओके, 79 पण मूळ संख्या आहे. मग परत याच्यामध्ये 79 मिळवा. 9 आणि 4 13, हातचाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, हातचाला 1, 1 आणि 1 2, 223. बेरीज 223 येत आहे. ऑप्शन ए. अशा प्रकारे स्वाध्याय 1.3 झालेला आहे.